अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुजोरे आणि रस्त्यांच्या कोंडींसंदर्भात तुम्हाला काय वाटतं? नागरिकांनी तक्रार नेमकी कुठे करायची ते पाहूयात. शहरामधील मुख्य रस्ते आणि पदपथांवर अनधिकृत फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे सामान्य नागरिकांचं जगणं सुद्धा अतिशय कठीण होत चाललंय. मग तो स्टेशन परिसर असू देत किंवा मग निवासी भाग असू देत, पदपथांवर फेरीवाल्यांना त्यांनी कब्जा केलाय आणि त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावं लागतंय आणि हे प्रकार खूप वाढतायत. आणि या समस्येपेक्षा सुद्धा गंभीर बाब कोणती, तर या फेरीवाल्यांची वाढलेली मुजोरी. साधी विनंती करतो आपण आणि ही विनंती केल्यानंतर सुद्धा नागरिक किंवा प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर धावून जाण्याचे प्रकार सुद्धा बरेच वाढलेले आहेत. जर तुम्हाला सुद्धा याचा प्रत्यय कधी आला किंवा मग या त्रासाचा सामना करावा लागत असेल तर मग तुम्ही महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागामध्ये किंवा स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करू शकता. आजकाल माय बीएमसी किंवा पीएमसी केअर यांसारख्या महापालिकेच्या अधिकृत ॲप्सवर ॲप्लिकेशन्सवर फोटोसह म्हणजे फोटो काढायचा आणि ऑनलाईन तक्रार करण्याची सोय सुद्धा उपलब्ध आहे. याशिवाय ट्विटरवर सुद्धा महापालिका प्रशासनाला टॅग करून किंवा मग सरकारच्या आपले सरकार पोर्टलवर तक्रार नोंदवून सुद्धा तुम्ही या समस्येविरोधात आवाज उठवू शकता. आणि हो, सरकार दखल घेतं, तुम्हाला रिप्लाय येतो आणि त्यावर कारवाई सुद्धा होते. गप्प बसण्यापेक्षा तक्रार नोंदवणं हाच या मुजोरीला लगाम घालण्याचा प्रभावी मार्ग वाटतो. तक्रारीसाठी महत्त्वाचे मुद्दे किंवा पर्याय आपण पाहूयात. ऑनलाईन ॲप्लिकेशन, जसं मी मगाशी म्हटलं, महापालिकेच्या अधिकृत ॲप्लिकेशन्सवर उदाहरणार्थ माय बीएमसी हे जे ॲप्लिकेशन आहे त्यावर आपण तक्रार नोंदवू शकतो. ट्विटरवर किंवा एक्सवर फोटोसह संबंधित महापालिका आणि पोलिसांना हा फोटो आपण टॅग करू शकतो. हेल्पलाईन नंबर संदर्भात सांगते, महापालिकेच्या टोल फ्री क्रमांकावर 1916 या टोल फ्री क्रमांकावर आपण कॉल करू शकता. आणि मग आपलं सरकार असं पोर्टल सुद्धा आहे. महाराष्ट्र सरकारच्या तक्रार निवारण पोर्टलचा वापर सुद्धा आपण करू शकतो.